हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये. आज आपण श्रवण करूया की भगवंतांच्या चरणांप्रती असणारी भक्ती किती महान आहे आणि ती उत्तम रीतीने आणि तीव्रतेने केल्याने ज्ञान आणि वैराग्य फार लवकर हृदयामध्ये उत्पन्न होऊन भौतिक प्रकारच्या सर्व संसर्गांपासून व्यक्ती मुक्त होतो आणि भगवद्धामही प्राप्त करू शकतो. या भक्तियोगाचा जी ज्ञान आणि वैराग्य युक्त आहे त्या दिव्य भक्तीचा महिमा कपिल मुनी आपली माता देवहूतीला सांगत आहे. आज आपण त्याचं श्रवण करूया. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या कथेमध्ये. सकाम कर्मांचे पाश. भगवान कपिलदेव म्हणाले, अथ यो गृहमेधियान धर्मानेवावसंगृहे कामम अर्थम च धर्मान स्वांदोग्धिभूय पिपर्तितान. भगवान कपिलदेव म्हणाले, कौटुंबिक जीवनासच केंद्रस्थान मानून जो मनुष्य जगतो तो धार्मिक विधींचे आचरण करून अनेक लौकिक लाभ मिळवितो. अर्थात भौतिक लाभांसाठीच तो सर्व कर्म करीत असतो आणि त्यायोगे आर्थिक विकासाची आकांक्षा, भरपूर पैसा असावा, संपत्ती असावी आणि इंद्रियांची भोग लालसा तृप्त करून घेतो केवळ भौतिक स्तरावरती असल्यामुळे. आणि पुन्हा पुन्हा तो त्या एकाच पद्धतीने वर्तन करीत राहतो. अशा व्यक्तीला गृहमेधी म्हणतात की ज्याची सर्व बुद्धी किंवा चेतना सर्व परिस्थितीमध्ये फक्त घरामध्येच लागलेली असते. घर अर्थात पत्नी, पैसा आणि इंद्रिय भोग. असे लोक इंद्रिय तृप्तीवरती अत्यधिक आसक्त असल्यामुळे त्यांच्याकडे भक्तीचा सदैवच अभाव असतो. परांगमुखः, त्यांना देवाशी भक्तीशी काहीही संबंध नसतो. आणि म्हणून जरी ते विविध प्रकारचे यज्ञ करीत असले ते सर्व कशासाठी असतात की या जगतामध्ये सर्व सुखसुविधा मिळत राहाव्यात. त्यासाठीच देवतांच्या प्रसन्नतेसाठी कर्मकांडीय यज्ञ ते करीत असतात. आणि देवता आणि पितरांना संतुष्ट करण्यासाठी कठोर व्रते धारण करतात. तरी त्यांना कृष्ण भावनेमध्ये, भगवत भावनेमध्ये अर्थात भक्तिमय सेवेमध्ये मुळीच स्वारस्य नसते, कोणताही इंटरेस्ट नसतो. इंद्रिय भोगांची अशी अनिवार्य ओढ असलेले आणि देवता आणि पितर यांच्या उपासनेत समर्पित असणारे असे विषयी लोक चंद्रलोकामध्ये उन्नत होण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीचे यज्ञ अनुष्ठान पण करतात. कारण ते स्वर्गीय लोक असल्यामुळे तिथे सोमरस पिऊन सर्व प्रकारचे उत्तम शारीरिक भोग प्राप्त करता येऊ शकतात. आणि तिथे सोमवृक्षाचा तो रस प्राशन करून सर्व इंद्रियांची संतुष्टी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा लोकावरती गेल्यानंतर सुद्धा त्यांना परतून ह्या लोकामध्ये परत यावं लागतं. असे हे सोमपा लोक परत ह्या जगतामध्ये पुनरेष्यती वापस येतात. क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. जेव्हा सर्व पुण्यकर्मांचा साठा संपतो तेव्हा व्यक्ती पुन्हा या मृत्यूलोकामध्ये परत येतो. असे विषयी लोक जेथे जाऊ इच्छितात त्या चंद्रासारखे सर्व प्रकारचे स्वर्गीय ग्रहलोक भगवान श्री हरी जेव्हा अनंतशेष नामक सर्पशय्येवर पहुडतात आणि सर्व जगताला प्रलयाची साथ घालतात तेव्हा सर्व नष्ट होतात. सर्व ग्रहगोल 14 लोक जे आहेत ते सर्व नष्ट होतात. अर्थात यांचे भोगाचे सगळे साधनंसुद्धा प्रलयामध्ये नष्ट होतात. चेतनेचे शुद्धीकरण झालेले बुद्धिमान मनुष्य जे भगवंतांचे भक्त आहेत ते कृष्ण भावनेमध्ये पूर्णतः संतुष्ट असतात. कारण ते निसंगा, कोणत्याही प्रकारच्या भौतिक संसर्गापासून सर्वथा मुक्त असतात. खास करून इंद्रिय तृप्तीपासून. प्राकृतिक गुणांपासूनही ते मुक्त झालेले असे लोक इंद्रिय तृप्तीचा अर्थ कार्यांमध्ये लागत नाही. उलट ते स्वतःची विहित कर्तव्ये करण्यातच
स्थित असल्याने ते अपेक्षित कार्यच पार पाडित असतात. कारण ते कसे असतात? प्रशांताः, परिपूर्ण रूपेने शांत असतात. अर्थात भौतिक कार्यांमध्ये तेवढंच गुंततात जेवढं शारीरिक धर्म कर्तव्य आहे. आणि ते शुद्ध चेतसः, त्यांची चेतनासुद्धा पूर्णपणे शुद्ध झालेली असते. न्यस्तकर्माणः, अर्थात त्यांनी सर्व प्रकारचे सकाम कर्म हे त्यागलेली असतात. निवृत्ती धर्मनिरता, स्वतःच्या धर्माचं ते पालन करतात. स्वधर्माप्तेन सत्वेन परिशुद्धेन चेतसा, स्वतःच्या विहित कर्तव्यांचं ते आचरण करतात. अनासक्त राहून कार्य करतात, अर्थात कर्तव्य म्हणून कार्य करतात. त्याच्या परिणामाकडे जास्त लक्ष देत नाही. योग्य कार्य करण्यामध्येच त्यांचा उत्साह असतो. कारण सर्व कर्मफलं हे भगवंतांच्या कृपेनेच प्राप्त होतात. त्यामुळे कर्मण्येवाधिकार असते. उत्तम कर्म करणेच आपलं कर्तव्य आहे असं समजून ते अनासक्त भावापासून स्वतःला नेहमी युक्त असतात. आणि स्वामित्वाची भावना ते कोणत्याही पद्धतीने ठेवत नाही. निरहंकृताः, की हे सर्व अहम ममेती, हे शरीर माझं आहे, या शरीराशी संबंधित सगळ्या गोष्टी माझ्या आहे, अशा प्रकारची भावना ते ठेवत नाही. आणि मिथ्या अहंकार न बाळगता सर्व कामं करीत असतात. निर्ममा, निरहंकृतः, की मी सर्व काही करतोय, माझ्यामुळेच सगळं काही होतं आहे, मीच देव आहे, अशा प्रकारची भावना सर्वथा त्यांनी त्यागलेली असते. यामुळे मनुष्य भावनेच्या पूर्ण शुद्धीकरणाच्या बळावरती परिशुद्धेन चेतसा, तो काय करतो? स्वतःच्या स्वरूप अवस्थेमध्ये स्थित होतो, सत्वेन. आणि अशा प्रकारे तथाकथित भौतिक कर्तव्यांचे पालन करून तो सहजपणे भगवद्धामातही नंतर प्रवेश करू शकतो. कारण परिपूर्ण पद्धतीने त्यांनी स्वतःची चेतनेची शुद्धी प्राप्त केलेली असते. असे हे योगी कुठून पुढे जातात? सूर्यद्वारेण ते यान्ति पुरुषं विश्वतोमुखम. असे महात्मे लोक प्रकाशाच्या मार्गाने, सूर्याच्या प्रकाशात अर्थात उत्तरायणामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक जगताचे सर्वथा स्वामी असणारे भगवंत आणि त्यांच्या उत्पत्ती आणि विनाशाचे परमकारण असे पूर्ण पुरुष भगवंत यांच्या प्रती उन्नत होतात आणि त्यांच्या लोकामध्येही प्रवेश करू शकतात. आणि ह्या जगतामध्ये ब्रह्माजी किती काळ राहतात? द्विपरार्धावसाने यह प्रलयो ब्रह्मणस्तुते तावद अध्यासने लोकम परस्य परचिंतकाः. भगवंतांच्या हिरण्यगर्भ रूपाचे उपासक या भौतिक जगतामध्ये 2 परार्ध अर्थात ब्रह्माजींचे 100 वर्ष इतक्या काळापर्यंत राहतात. त्यावेळी त्याच्या अंती अर्थात एवढ्या काळाच्या अंती ब्रह्मदेवांचा सुद्धा काय होतो? मृत्यू होतो. परंतु भगवंतांचे भक्त असल्यामुळे ते ब्रह्माजीसुद्धा जीवनाच्या अंती भगवंतांची प्राप्ती करत असतात. 2 परार्ध इतका प्राकृतिक गुणांचा निवास करण्यायोग्य काळ अनुभवून ब्रह्मदेव पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, अहंकार इत्यादी आवरणांनी आच्छादित असलेल्या भौतिक ब्रह्मांडाचा विनाश करतात आणि मग भगवद्धामामध्ये परत जात असतात. प्राणायाम आणि मनोनिग्रहाचा अभ्यास करून सांसारिक जगापासून अनासक्त होणारे योगीजन अतिशय दूर स्थित असलेल्या ब्रह्मदेवांच्या ग्रहलोकामध्ये जातात. तर योगी हे क्रमिक मुक्तीच्या पद्धतीने हळूहळू खालच्या लोकातनं मध्यलोकात येतात आणि मध्यलोकातनं ते वरती महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक अशा ब्रह्माजींच्या लोकामध्ये जाऊन पोचतात. आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर ते ब्रह्मदेवांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात, अर्थात त्यांच्या लोकामध्ये प्रवेश करतात. आणि म्हणून जेव्हा ब्रह्मदेव मुक्त होऊन परमब्रह्म अर्थात पुरुषोत्तम भगवंतांकडे परत जातात, तेव्हा असे योगी जनही भगवद्धामामध्ये त्यांच्याबरोबर
प्रवेश करू शकतात. ब्रह्मप्रदानम उपयांती. परंतु त्यासाठी त्यांना आधी क्रमिक मुक्तीद्वारे सत्यलोकापर्यंत पोहोचावे लागते. म्हणून हे माते, प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात आसनस्थ असणाऱ्या परमात्मा भगवंतांचाच भक्तिमय सेवेद्वारे तू सरळ आश्रय घे. कसं? श्रुतानुभावम शरणम, अर्थात श्रवण करण्यायोग्य ज्यांच्या यशो आणि गुण आणि लीला आहेत अशा भगवंतांनाही व्रज शरणम, तू शरणागत हो. अर्थात सर्व भावेन परिपूर्ण भावनेने भगवंतांचे नाम, गुण, रूप आणि लीला यांचं सतत श्रवण, कीर्तन आणि स्मरण करत राहिलं पाहिजे. त्यामुळे व्यक्ती हळूहळू काय करू शकतो? आपली चेतना परिशुद्ध करू शकतो. त्यामुळे कपिलदेव सांगतायत, हे माते, एखादा मनुष्य विशेष स्वार्थामुळे भगवंतांची आराधना करू शकतो. कोणाला भौतिक इच्छा असेल तर तोही भगवंतांची आराधना करू शकतो. कारण भगवंत पिता आहेत, तर सर्व प्रकारच्या इच्छा ते पूर्ण करू शकतात. पण ब्रह्मदेवांसारख्या देवता, सनतकुमारांसारखे महर्षी आणि मरीचींसारखे श्रेष्ठ मुनी यांनाही सृष्टीच्या निर्मितीवेळी पुन्हा भौतिक जगात परतून यावे लागते, जर त्यांच्या हृदयामध्ये भौतिक इच्छा असतील तर. प्राकृतिक तिन्ही गुणांच्या परस्पर क्रियांना प्रारंभ जसा होतो, तेव्हा भौतिक जगताचे निर्माता आणि वैदिक ज्ञानाने संपन्न असे ब्रह्मदेव, आध्यात्मिक पथ आणि योग पद्धतीविषयी लेखन करणारे महर्षी हे सुद्धा काळाच्या प्रभावामुळेच परतून खाली येऊ शकतात. या सर्वांना आपल्या निष्काम कर्मांमुळे मोक्ष प्राप्त होतो. अर्थात निष्काम कर्माने सुरुवात होते. नुसत्या निष्काम कर्माने कोणाला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. निष्काम कर्मानंतर ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाच्या अनुशीलनाने योगाची प्राप्ती आणि योगाच्या सन्निधीद्वारे भक्ती प्राप्त झाल्यानंतरच व्यक्ती या जगतातनं मोक्ष प्राप्त करू शकतो. आणि ते प्रथम पुरुषावतार अर्थात महाविष्णू यांची प्राप्ती करू शकतात. परंतु सृष्टी निर्मितीच्या वेळी ते पुन्हा आपली पूर्वीचीच रूपे आणि स्थिती परत घेऊन येतात, जर त्यांनी आपली चेतना भगवंतांचे नाम, गुण, रूप, लीला यांच्याद्वारे परिशुद्ध केलेल्या नसतील. त्यामुळे भौतिक प्रगती कितीही केली, मग ती आर्थिक असो, सामाजिक असो, नैतिक असो, त्याने व्यक्तीला कधीही या जगताच्या बाहेर मोक्ष मिळत नाही. केवळ तो सत्वगुणामध्ये उन्नत होऊ शकतो. ती भौतिक प्रगती आहे, परंतु आध्यात्मिक प्रगती केवळ भगवंतांच्या भक्तीनेच शक्य आहे. या भौतिक जगाची अत्यधिक आसक्ती असलेले लोक आपली विहित कर्तव्ये अर्थात वर्णाश्रमाची कर्तव्ये फार उत्साहाने आणि उत्कृष्ट पद्धतीने करतात. वेळेवर ऑफिसला जातात, वेळेवर स्वयंपाक बनवतात, वेळेवर लहानपोरांची काळजी घेतात, वेळेवर लग्न करतात. सगळं त्यांचं वेळेवर चालू असतं आणि फार श्रद्धेने ते कार्य करतात. बॉसला यस सर म्हणतात. दिवसभर गाढवासारखं त्यांच्या सांगितल्याप्रमाणे कामं करतात. कर्मफळांवरच्या आसक्तीमुळे, कारण महिन्याच्या अंती जे कर्मफळ म्हणजे पैसा मिळणार आहे, सॅलरी मिळणार आहे, त्याच्यावरती त्यांचं लक्ष असल्यामुळे, त्या आसक्तीमुळे ते आपली अशी सर्व निर्दिष्ट भौतिक कर्तव्ये प्रतिदिन योग्य पद्धतीने आचरण करीत असतात. रजसा कुंठ मनसः, रजोगुणाने प्रेरित असे भौतिक इच्छांनी भरलेले लोक अपरिमित चिंतांनी ग्रासलेले असतात. आतून सर्व चिंता त्यांना खात असतात, उधईसारखे, टर्माइटसारखे. परंतु बाहेर पेंट मारलेल्या दरवाजाप्रमाणे फार चमकत असतात. आणि अनियंत्रित इंद्रियांमुळे इंद्रिय तृप्तीसाठी सदैव आसुसलेले असतात. कधी मला चांगलं चांगलं खायला मिळेल, कधी मला चांगला चांगला शारीरिक भोग करायला मिळेल, कधी चांगल्या चांगल्या गाड्या, चांगल्या चांगल्या स्थानांवरती मला फिरायला मिळेल. हे सर्व भौतिक दृष्टींनी कसाही करून भोग प्राप्त करण्यासाठी फार इच्छा असते त्यांची. ते पितरांचंही पूजन करतात पितृपक्षामध्ये. पितृन यजंती अनुदिनम. आणि आपल्या कुटुंब, समाज
आणि राष्ट्राची आर्थिक स्थिती, भौतिक स्थिती सुधारावी यासाठी गृहेष्वभिरताशयः रात्रंदिवस कष्ट करतात. मग ते स्वतःला राष्ट्रवादी म्हणून घेतात, धर्मवादी म्हणून घेतात, देवतावादी, पितृवादी म्हणून घेतात आणि अशा भौतिक कार्यांमध्ये फार उत्साहाने लागलेले असतात. अशा लोकांना उन्नतीच्या 3 मार्गांमध्येच आस्था असल्याने ते त्रैवर्गिक म्हणून ओळखले जातात. अर्थात 3 गुणांमध्येच त्यांची प्रगती असते किंवा केवळ 3 लोकांमध्येच ते जाऊ शकतात, खालचे, मधले किंवा वरचे लोक. याच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत. बद्ध जीवांना दुःखमुक्त करू शकणाऱ्या भगवंतांच्या ते सर्वथा विरुद्ध असतात. पुरुषा विमुखा हरिमेधसः त्यांची मेधा, बुद्धी ही भगवंत श्रीहरी यांच्या नामसंकीर्तनामध्ये कधीही लागत नाही. ते सर्वथा फक्त भौतिक प्रगतीसाठी देवी देवतांची पूजा करतात आणि आपले जे बॉस असतात ते बॉसची पूजा करतात. भगवंतांच्या दिव्य सामर्थ्यामुळे त्यांच्या लीला श्रवण योग्य असून अशा लोकांना त्या कथांमध्ये मुळीच रुची नसते. त्यांचा उत्साह भौतिक कार्यांमध्ये फार जेवढा असतो त्याच्या 1% त्यांचा उत्साह भगवंतांचे शास्त्र, गीता, भागवत, चैतन्य चरितामृत हे श्रवण करण्यामध्ये बिलकुल लागत नाही. सत्संगामध्ये चुकून त्यांना घेऊनही गेलं तर ते मागे बसतात आणि झोपून घेतात. पंखा बघतात आणि पंख्याखाली बसून झोपून घेतात. अशा पद्धतीचे लोक यांची कधीही अशा लीलांमध्ये आसक्ती होत नाही. भगवंतांच्या परमश्रेष्ठ आज्ञेने अशा लोकांची जणू निंदाच केलेली असते. तर साधुसंतांचं हेच कार्य आहे की या लोकांना काय करणे, यांची निंदा करणे. कारण ते पुन्हा पुन्हा मरणार आहेत आणि पुन्हा पुन्हा जन्म फक्त मरण्यासाठीच घेणार आहेत. त्यामुळे त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी सर्व साधुसंत त्यांची निंदा करतात आणि आलोचना करतात. ते भगवंतांच्या अमृतमयी कार्यांचे विरोधक असल्यामुळे त्यांची तुलना विष्ठा, शेण खाणाऱ्या डुकरांशी करण्यात येते. कारण ते भौतिक जगतामध्ये फक्त निरर्थक असे विषय हेच दिवस रात्र चावतायत आणि त्याच्यातनं कोणताही रस येत नाही आहे. तरीही मी काय केलं, त्याने मला कसा त्रास दिला, मी त्याचा कसा बदला घेतला, आता मी त्याला कसा मारणार आहे आणि मी कसा आता सुखी आहे आणि माझा पैसा वाढत चालला आहे, अशा पद्धतीने फक्त चिंतन त्यांच्या डोक्यात भरलेलं असतं. तर ते साक्षात काय, शेणामध्ये लोळणारे हे फक्त डुकरच आहेत. भगवंतांची कथा ऐकण्याचं ते पूर्णपणे टाळतात. कुठे सत्संग असला तर त्याच्या फार लांबून 1 किलोमीटर लांबून जातात, जवळून जात नाही. आणि भौतिकतावादी लोकांची घृणास्पद कार्य ऐकण्यामध्ये अत्यंत मग्न असतात. असे विडभुज, शेण, विष्ठा खाणारे हे जीव अशा पद्धतीने फक्त दुसऱ्यांचं काय दुःख आहे त्याचंच चिंतन करणे म्हणजे विष्ठा खाण्यासारखे कार्यांमध्येच फक्त त्यांना आनंद प्राप्त होतो. अशा भौतिकतावादी लोकांना सूर्याच्या दक्षिण मार्गाने अर्थात दक्षिणायन या काळामध्ये पितृलोक नामक ग्रहलोकात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते मृत्यूनंतर. कारण पितृलोक हे खालच्या दिशेने दक्षिण दिशेला आहे. त्यामुळे दक्षिणायनमध्ये ते देहत्याग करतात किंवा रात्रीच्या वेळी देहत्याग करतात. भगवंतांचं स्मरण न करताना देहत्याग केल्यामुळे आणि आपल्या पितृलोकांचं, आईवडिलांचं स्मरण करणारे हे तथाकथित माता पिता सेवक हे सर्व खालच्या लोकामध्ये, पितृलोकामध्ये प्रवेश करतात, जिथे त्यांचे पितृगण स्वतः आपल्या कर्मांच्या विपाकामुळे अडकून बसलेले आहेत. पण मग ते पुन्हा याच ग्रहलोकावरती परत येतात. कारण त्यांना केवळ आपल्या पूर्वजांचंच चिंतन असल्यामुळे त्याच पूर्वजांच्या जीवनामध्ये अर्थात त्यांच्यापासूनच निर्माण झालेल्या संततीच्या घरामध्ये पुन्हा जन्म मिळतो आणि आपल्याच अशा कुटुंबात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. नंतर ते पुन्हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत परत तशीच सकाम कर्म, भौतिक कर्म करण्यामध्ये गुंतून जातात. ततस्ते क्षीण सुकृता पुनर्लोकम इमं सती पतंती व्यवसादैवैः सद्यो विभ्रंशितोदयः.
ज्यावेळी त्यांचे क्षीण पुण्यकर्म काय होतात, त्यांची फळं क्षीण होतात, नष्ट होतात, त्यावेळी एखाद्या मनुष्य उच्च पदावर उन्नत होऊन अचानकपणे खाली पतित व्हावा, धपकन खाली पडावा. जसा पंतप्रधान एक दिवस आला की त्याचे 5 वर्ष संपले की धपकन त्याला बाहेर काढला जातो, तशा पद्धतीने तो खाली पतित होतो. त्याचप्रमाणे तेही श्रेष्ठ योजनेद्वारे पतन पावतात. पतंती विवशा, त्यांची इच्छा नसतानाही त्यांना बाहेर काढले जाते आणि पुन्हा याच ग्रहावरती त्यांना परत यावे लागते. त्यामुळे तस्मात्तम सर्वभावेन भजस्व परमेष्टिनः तद्गुणाश्रयया भक्त्या भजनीय पदांबुजम. त्यामुळे हे माते, कपिलदेव म्हणताय की मी तुला उपदेश करतो आहे की तू पुरुषोत्तम भगवंतांचाच आश्रय घे, कारण त्यांचे चरणकमल आराधना करण्यायोग्य आहेत. याचा तू पूर्ण भक्तिभावाने आणि प्रेमाने हृदयाने स्वीकार कर, कारण त्यामुळे तू दिव्य भक्तिमय सेवेमध्ये स्थित होऊ शकशील. जोपर्यंत आपण भक्तीमध्ये स्थित होणार नाही तोपर्यंत आपली भावना ही परिशुद्ध होणार नाही. त्यामुळे भक्त्या माम अभिजानाति, केवळ भगवंतांचं भजन केल्यानेच व्यक्ती या संसारातनं बाहेर पडू शकतो. त्यामुळे असा जो भक्तियोग आहे त्याचा काय महिमा आहे. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम यद ब्रह्मदर्शनम. असं भगवंत श्री वासुदेव श्रीकृष्ण यांच्या कृष्ण भावनेमध्ये, सेवेमध्ये, भक्तिमय सेवेमध्ये निमग्नता आणि त्यांची फार उत्तम पद्धतीने प्रेमा भक्तीने, अर्थात कोणत्याही भौतिक इच्छा हृदयात न ठेवता, मोक्षाचीही इच्छा न ठेवता जेव्हा आपण भक्ती करतो, त्या शुद्ध प्रेमाभक्तीद्वारे ज्ञान आणि वैराग्य जनयती. आशु, फारच लवकर ज्ञान आणि वैराग्य हृदयामध्ये उत्पन्न होते. अर्थात या जगताबद्दल आणि भगवंतांच्या आध्यात्मिक जगताबद्दल सर्व ज्ञान प्राप्त होते आणि भौतिक प्रकारच्या संसर्गापासून सर्वथा वैराग्य प्राप्त होते. आणि अशा शुद्ध भक्तियोगाद्वारे व्यक्तीची काय होते, यद ब्रह्मदर्शनम, भगवंतांचा साक्षात्कारही आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे उन्नता अवस्थेतील भक्ताने मन इंद्रियांच्या कार्यांमध्ये समभाव राखला पाहिजे. अर्थात मन आणि इंद्रिया दोन्हींना कृष्ण भावना भावित केलं पाहिजे, भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. आणि तो प्रिय आणि अप्रिय या दोन्ही गोष्टींच्या काय करेल, पलीकडे निघून जाईल. कारण ह्या जगतातले चांगले कर्म आणि वाईट कर्म दोन्ही वाईट आहेत. कारण पुण्यकर्म केल्याने सुद्धा त्यांचा भोग करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागेल, आणि वाईट केलं तरी त्याचे फटके खाण्यासाठी परत ह्या जगतामध्ये जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे या जगतातलं चांगले आणि वाईट कर्म दोन्हीही वाईटच आहेत. भक्तीच केवळ निर्गुण आहे, अर्थात तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. त्यामुळे असा हा शुद्ध भक्त आपल्या दिव्य बुद्धीमुळे समदृष्टीच ठेवतो, समदर्शन, आणि स्वतःला भौतिकतेने अप्रदूषित असल्याचे पाहतो. म्हणजे कोणत्याही 3 गुणांचा संसर्ग करीत नाही, निस्संगम. तो कोणत्याही गोष्टीकडे ती श्रेष्ठ वा कनिष्ठ आहे म्हणून पाहत नाही. कारण काय, इह भाल इह मंद आर सब मनोधर्म. काही चांगलं आहे जगतात, काही वाईट आहे. या प्रकारची दोष आणि युक्त बुद्धी ही सर्वथा चुकीची आहे. कारण दोन्ही गोष्टी भौतिक असल्यामुळे निकृष्टच आहे आत्म्याच्या पुढे आणि भगवंतांच्या पुढे. त्यामुळे हे चांगलं आहे, हे खूप चांगलं झालं, हे खूप वाईट झालं, या दोन्ही गोष्टींपासून, या चर्चांपासून तो विरक्त होतो. आणि आपण परमपुरुषाशी गुणात्मकदृष्ट्या एकरूप आहोत. अर्थात आपणही आध्यात्मिक आहोत. जसं भगवंत सच्चिदानंद विग्रह आहे तसं आपणही सच्चिदानंद विग्रह आहोत. अर्थात आपण भगवंत नाही आहोत, आपण भगवंतांचे शुद्ध दास आहोत. आणि जसे भगवंत आध्यात्मिक आहेत तसं आपणही आध्यात्मिक आहोत. आपण बी भौतिक शरीर नाही आहोत. अशा पद्धतीने चिंतन करीत भगवंतांच्या गुणांचं स्मरण आणि स्वरूपाचं चिंतन करता करता त्याच स्तरावरती उन्नत असल्याचा अनुभव
त्याला प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे ज्ञानमात्रं परम ब्रह्म परमात्मेश्वर पुमान, पुरुषोत्तम भगवान हेच एकमात्र परिपूर्ण दिव्य ज्ञान आहेत. परंतु ज्ञानाच्या विविध प्रक्रियांनुसार ते विविध रूपांनी या जगतामध्ये आपल्या भक्तांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रकट होत असतात. आणि तर कोणाला जो ज्ञानी असेल त्याला ते निर्विशेष ब्रह्म म्हणून तो त्याचं भजन करतो. तर कोणी परमात्मा अर्थात परमात्मावादी जो असतो योगी, तो परमात्मा म्हणून त्यांचं चिंतन करतो. आणि जो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो तो भगवंत म्हणूनच त्यांचं पूजन करीत असतो. त्याचबरोबर या जगतामध्ये कोणी सर्व प्रकारचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि या स्तरावरती उन्नत होण्याचा प्रयत्न करतो, तो भगवंतांना पुरुष अवतार म्हणूनच जाणत असतो आणि अशा महाविष्णूंची तो या जगतामध्ये पूजा करीत असतो. त्यामुळे आवश्यकता आहे एतावानेव योगेन समग्रेणेह योगिनः युज्यते भीमतो यर्थो यदसंगस्तु कृष्णशः. कृष्णशः अर्थात पूर्णपणे. सर्व योगीजनांसाठी सर्वोच्च सामायिक ज्ञान म्हणजे जड पदार्थापासूनची पूर्ण अनासक्ती प्राप्त करणे. कारण जोपर्यंत भौतिक पदार्थाशी आसक्ती आहे तोपर्यंत व्यक्ती आध्यात्मिक चिंतन नाही करू शकत. जसं एखादी बोट आहे, नाव आहे, तिला तटावरतीच बांधून ठेवलेलं असेल तर किती इंजिन जोरात फिरवलं तरीही त्याची प्रगती केवळ जागेवरच राहील, कुठेही जाणार नाही. रात्रभर दिवसभर ते इंजिन चालवलं तरीही ते पुढे सरकणार नाही. त्याच पद्धतीने जोपर्यंत या जगतातली आसक्ती आपण सोडत नाही तोपर्यंत आपण कितीही जप केला तरीही आपण कुठेही जाणार नाही, आपण इथेच राहून जाऊ. त्यामुळे अशी अनासक्ती प्राप्त करणे फार आवश्यक आहे. आणि अशी अनासक्ती विविध प्रकारच्या योग्यांद्वारे प्राप्त करता येते. आणि त्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते की आपण हे शरीर नसून आपण आत्मा आहे आणि आपले आत्मीय कर्तव्य कोणकोणते आहेत. जे मनुष्य दिव्यत्वापासून विन्मुख आहेत अर्थात त्यापासून प्रतिकूल झालेले आहेत त्यांना परमसत्याची अनुभूती तार्किक इंद्रिय संवेदनेमुळे अर्थात विविध प्रकारच्या चिंतनांद्वारे विविध प्रकारे करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. म्हणून चुकीच्या संकल्पनेमुळे किंवा कल्पनेमुळे त्यांना सर्व काही सापेक्षच वाटते. कारण मन हे भौतिक आहे, त्यामुळे भौतिक मनाद्वारे आध्यात्मिक चिंतन भगवंतांच्या कृपेनेच होऊ शकतं. परंतु तार्किक बुद्धी, लॉजिकल बुद्धी ज्यांची असते ते सर्व प्रकारचे मनोभ्रम आणि तर्क करण्यात गुंतले असल्यामुळे सर्वथा चुकीचेच असे सापेक्ष असणारे, भौतिक असणारे तर्कांचाच निष्कर्ष काढतात की सर्व काही भौतिकच आहे जणू. आणि या प्रकारच्या भावनेमुळे त्यांना आध्यात्मिक चिंतन करणं शक्य होत नाही. अखिल शक्ती किंवा जे भौतिक महत्त्व आहे त्यापासून मिथ्या अहंकार, मग 3 गुण, 5 महाभूत तत्व, व्यक्तिगत भौतिक चेतना, 11 इंद्रिय, त्याबरोबर मन पण आहे त्यामुळे 10 + 1 11 आणि भौतिक शरीर यांची मी अभिव्यक्ती केली आहे. अर्थात कपिलदेव भगवंत रूपाने या सर्व गोष्टी प्रकट करतात असे सांगतायत. त्याचप्रमाणे अखिल ब्रह्मांडाचा उगम पुरुषोत्तम भगवंत यांच्यापासूनच हे संपूर्ण जगत प्रकट आहे, स्वराट आहेत ते. कारण भौतिक जगत जरी ते निर्माण करतात तरीही भौतिक जगताच्या प्रभावाखाली ते कधीही येत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने एतद्वै श्रद्धया भक्त्या योगाभ्यासेन नित्यशः समाहितात्मा निस्संगो विरक्त्या परिपश्यति. जो मनुष्य श्रद्धा, धैर्य आणि पूर्ण वैराग्याने भक्तिमय सेवा करीत आहे आणि भगवंतांच्या चिंतनामध्येच तल्लीन झालेला आहे तो हे परिपूर्ण ज्ञान प्राप्त करू शकतो, दुसरा व्यक्ती करू शकत नाही. आणि तो भौतिक संगापासून सर्वतः अलिप्त राहतो, वेगळा राहतो. निसंगः विरक्त्या परिपश्यति
असेच लोक दर्शन करू शकतात. त्यामुळे हे माते, मी तुला यापूर्वीच परमसत्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा मार्ग अर्थात भक्तियोग सांगितलेला आहे. या ज्ञानाद्वारे मनुष्याला जड भौतिक पदार्थ, आध्यात्मिक चैतन्य आणि त्या दोहोंचा परस्पर संबंध, तत्वम प्रकृती पुरुषस्य च याविषयीच्या सत्याचे आकलन होत असते. तर जे ज्ञानी लोक असतात ते तात्विक संशोधनाची परिणती भगवंतांना जाणण्यामध्येच आहे हे नंतर समजतात. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. भगवंत वासुदेवच सर्व काही आहे अशा पद्धतीने जो व्यक्ती ज्ञानी जाणतो तो महान आहे. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जेव्हा प्रकृतीच्या तिन्ही गुणांपासून मुक्त होतो तेव्हा तो भक्तीचा स्तर प्राप्त करतो. ज्ञानयोगश्च मन्निष्ठो नैर्गुण्यो भक्तिलक्षणः. प्रत्यक्ष भक्तिमय सेवा करून अथवा तात्विक संशोधन करून एकाच उद्दिष्टाची प्राप्ती मनुष्याने करून घ्यावयाची असते. आणि पुरुषोत्तम श्री भगवान हेच ते उद्दिष्ट आहे. कारण भगवंतांची प्राप्ती करणंच हेच ज्ञान, योग आणि भक्तीचं लक्ष्य आहे, दुसरं काहीही नाही. त्यामुळे एकाच वस्तूला विभिन्न गुणधर्म असल्यामुळे विविध इंद्रियांद्वारे तिचा विविध प्रकारे अनुभव घेतला जातो. अर्थात साखर जी आहे तिला हाताने स्पर्श केला तर ती घन लागते, पाण्यामध्ये मिश्रण करून आपल्या जिभेद्वारे पिलं तर ती गोड लागते, आणि त्याच्यातनं लाईट पास केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंगही दिसू शकतात डोळ्यांना. तर प्रत्येक गोष्ट वेगवेगळे गुणधर्म असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या इंद्रियांद्वारे त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भगवंत हे एकच आहेत, परंतु विभिन्न शास्त्रोक्त आदेशांमुळे ते विभिन्न रीतीने प्रकट होतात. अर्थात एक ज्ञानीसाठी ब्रह्मन, एका परमात्मावादी योगीसाठी परमात्मा आणि एका शुद्ध भक्तासाठी ते भगवंतांच्या रूपात अर्थात द्विभुजधारी गोलोक श्याम सुंदर या रूपामध्ये दर्शन देत असतात. तर ह्या जगतामध्ये सकाम कर्म आणि यज्ञ करणे, दान देणे, तपस्या करणे, वेगवेगळ्या वैदिक आणि शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास करणे, तात्विक संशोधन करणे, स्वाध्याय करणे, मनावर विजय मिळवणे, इंद्रियांचं नियंत्रण करणे, संन्यास आश्रम स्वीकार करणे आणि स्वतःच्या वर्णानुसार आणि सामाजिक विभागानुसार विविध प्रकारचे कर्तव्य करणे, योगाभ्यासाच्या विविध अंगांचं आचरण करणे, भक्तिमय सेवा करणे, आसक्ती आणि वैराग्य ही दोन्ही लक्षणे असलेल्या भक्तिमय सेवेच्या प्रक्रियेचे आचरण करणे, आत्मसाक्षात्काराचे विज्ञान जाणून घेणे आणि वैराग्याची दृढ भावना विकसित करणे, या आत्मसाक्षात्काराच्या विविध मार्गांमध्ये जो तज्ज्ञ आहे त्याला या भौतिक जगामध्ये तसेच दिव्यत्वामध्ये विविध रूपांनी प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची अनुभूती करण्याचाच प्रयत्न केला जात असतो. त्यामुळेच भगवंत स्वतः सांगतात, यत करोषि यदश्नासी यत जोहोसी ददासी यस. जेही तू करतो, जेही तपस्या, दान, यज्ञ, तप करतो ते सर्व मला प्राप्त करण्यासाठीच तू केलं पाहिजे. का? कारण भगवंत स्वतः सांगतात, भोक्तारम यज्ञ तपसाम. सर्व यज्ञ आणि तपस्यांचे भोक्ता, आनंद घेणारे केवळ भगवंतच आहेत. त्यामुळे अशा भक्तिभावानेच व्यक्ती भगवंतांचं दर्शन प्राप्त करू शकतो. सर्व प्रकारचे धार्मिक कर्म केवळ भगवंतांना प्राप्त करण्यासाठीच केले पाहिजे, अन्यथा नाही. त्यामुळे प्रोवाचम भक्तियोगस्य स्वरूपम ते चतुर्विधम कालस्य चाव्यक्तगतेर योऽन्तर्धावति जंतुषु. हे माते, मी तुला भक्तिमय सेवेचा मार्ग आणि त्याचे 4 सामाजिक वर्गांमधील स्वरूप याविषयीचे वर्णन आधीच करून सांगितले आहे. तसेच प्राणीमात्रांना अगम्य असणारा शाश्वत काळ, ज्याला कोणीही समजू शकत नाही, त्याचा कसा पाठलाग करीत आहे
याचेही स्पष्टीकरण मी तुला संपूर्णपणे सांगितलेले आहे. जीव अज्ञानाने अथवा आपले वास्तविक स्वरूप विसरून जी विविध कर्मे करतो त्यास अनुसरून त्याला अनेकविध प्रकारचे भौतिक अस्तित्व प्राप्त होते. सर्व प्रकारच्या जीव योनींमध्ये वेगवेगळ्या इच्छा असल्यामुळेच त्या प्राप्त होतात. जर एखाद्याने त्या विस्मृता अवस्थेत प्रवेश केला, त्यांना विसरून गेला व्यक्ती, तर त्याला आपले कार्य आपल्याला कोठे घेऊन जाईल हेही समजणे अशक्यच आहे. जर हे दिव्य ज्ञान जे सांगितलेले आहे याला विसरून जर व्यक्ती आपल्या फक्त भौतिक कर्मांमध्येच लागून राहिला, तर मग तो पुन्हा या जन्ममृत्यूच्या साखळीमध्ये अडकून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरत राहील. त्यामुळे कपिलदेव पुन्हा म्हणतात की हा उपदेश द्वेष करणाऱ्यांसाठी, अज्ञेयवादी तसेच वर्तनाने कार्यकलापाने स्वच्छ नसलेल्या मनुष्यांसाठीही नाही. तर हे कोणाकोणासाठी नाही आहे? तर जे अस्वच्छ व्यक्ती आहेत आणि धर्माचा, भगवंतांचा, शास्त्रांचा द्वेष करतात आणि भगवंतांबद्दल जाणून घेण्याची त्यांना किंचितही इच्छा नाही आहे, त्या व्यक्तींसाठी हा धर्म किंवा हे ज्ञान नाही आहे. त्याचबरोबर न स्तब्धाय न खिन्नाय, जे ढोंगी आहेत, स्तब्ध आहेत, दांभिक आहेत, न एव धर्मध्वजाय, आणि अशा भौतिक वैभवाचा अहंकार असलेले जे लोक आहे त्या मूर्खांसाठी सुद्धा हा धार्मिक उपदेश नाही. आणि अशाही ते हे दिव्य ज्ञान ऐकण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह किंवा आकर्षणही ठेवत नाही. ते अतिशय लोभी आहेत, लोलू पायोपदिश्येन, आणि कौटुंबिक जीवनामध्येच अत्यधिक आसक्त आहेत, गृहा रूढ चेतसे. त्याचबरोबर न अभक्ताय, जो भगवंतांचा भक्त नाही आहे त्यासाठीही सुद्धा ते हे ज्ञान नाही आहे. आणि जे भगवंतांचा आणि भगवद्भक्तांचा द्वेष करतात, न मदभक्ता द्विषामपी, माझ्या आणि माझ्या भक्तांचा जे द्वेष करतात त्या लोकांसाठीही ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्या व्यक्तीला माझ्या भक्तांनी सुद्धा उपदेश करू नये, कारण त्याद्वारे त्यांचा द्वेष आणखी माझ्याप्रती वाढेलच आणि असे अपराध केल्यामुळे जन्मनी जन्मनी मूढा पुन्हा या नारकीय जगतामध्येच अडकून राहतील. त्यामुळे श्रद्धानाय भक्ताय विनीतायानसूयवे भूतेषु कृतमैत्राय शुश्रूषाभिरताय च. तर हे ज्ञान कोणाला दिलं पाहिजे ते कपिलदेव सांगत आहेत. आध्यात्मिक गुरुविषयी आदरभाव बाळगणाऱ्या, द्वेष न करणाऱ्या, सर्व जीवमात्रांशी मैत्री राखणाऱ्या, तसेच श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे भगवंत भक्त आणि दुसऱ्या जीवांची सेवा करण्यासाठी अत्यंत उत्सुक असणाऱ्या श्रद्धावान भक्तालाच हा उपदेश सांगितला पाहिजे. त्यामुळे बहिर्जात विरागाय शांतचित्ताय दीयताम, निर्मत्सराय शूचवे यस्याहम प्रेयसाम प्रियः. ज्याने भगवंतांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात जास्त प्रिय हृदयातला मित्र मानलेला आहे, ज्याने कोणाचाही द्वेष केलेला नाही, जो पूर्णपणे विशुद्ध झालेला आहे आणि कृष्ण भावनेच्या कक्षेबाहेर असणाऱ्या सर्व भौतिक गोष्टींविषयी ज्याने अनासक्ती किंवा वैराग्य विकसित केले आहे, त्याला अशा आध्यात्मिक गुरुने हा उपदेश अवश्य दिला पाहिजे. वारंवार प्रतिदिन त्याला असं श्रवण घडवून आणलं पाहिजे. त्यामुळे हे जे दिव्य ज्ञान कपिलदेव सांगत आहेत, हे श्रवण करण्याची आणि अनुशीलन करण्याची फलश्रुती काय आहेत ते स्वतः कपिलदेव सांगत आहेत. य इदं शृणुयादंब श्रद्धया पुरुषः सकृत् यो वाभिदत्ते मच्चत्तः स येति पदवीं च मे. त्यामुळे हे अंब, हे माते, जो कोणी श्रद्धेने, श्रद्धया, प्रेमाने एकदाही माझे चिंतन करतो, अर्थात मच्चित्तः, संपूर्ण चिंतन हे माझ्या नामगुण रूपलीला यांनी भरून घेतो, माझ्याविषयी श्रवण करतो, कीर्तन करतो,
तो निश्चितपणे काय करतो? मे पदवीं च, ते माझ्या चित्तामध्ये अर्थात आध्यात्मिक चित्त प्राप्त करून माझ्या स्वगृही, माझ्या निज वैकुंठ धामात, गोलोक वृंदावनामध्ये, भगवत धामामध्ये परत येतात आणि भगवंतांच्या चरणकमलांची भक्ती आणि सेवा तिथे प्राप्त करतात. आणि यामध्ये कोणताही संशय नाही, कोणताही संशय नाही, कोणताही संशय नाही. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्या पद्धतीनेच तो पुढे काय करेल हे आपण समजू शकतो. लहानपणीच आपण बाळांचे जसे गुण बघतो त्याच पद्धतीने त्यांची घडण पुढे होत असते. त्यामुळे भगवत भक्त सदा चिंतन करतात, कीर्तन करतात आणि ह्या जगतातील देह त्यागून भगवंतांचं भगवद्धाम प्राप्त करतात. धन्यवाद. हरे कृष्ण.